की मनगटात बळ येते आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा. पण राज काय चाललंय आजकाल? पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या, मुलीवर बलात्कार, दहशतवादी हल्ला, पिकाला भाव नाही, असंच समतीकडे चालू आहे. शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांनी वाटतंय. पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग? आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असतं. त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मला असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता. पण आता काय करावं? नशीबच आमचं फुटकं की आम्ही या काळात जन्माला आलो. जाऊ द्या महाराज, हे असंच चालू राहणार. पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना केव्हा थांबायची नाही. जय भवानी. शिवरायांचे आठवे रूप घ्या, घेतलं घे, घेतलं घे. जय जय बोगरा, जय जय बोगरा. 10 रुपये, 10 रुपये, 10 रुपये. घेतलं घ्या. चांगले चांगले सुगंध वास आहे. दादा घेतलंय. पुढे घ्या, पुढे घ्या, घेतलं घ्या. नीट कॉलेजातच जावा. हा तुझा इथं का भेटला? यायला सगळ्या या बसीत टाइमच बेकार आहे रे. अरे आईला तुला काही लेक्चरला लेट होती होय? लेक्चर सांगतेस का झाला? लेक्चरला कधी जायचं असतं बाबा? असं काही जरा लवकर आलं म्हणे की चौकात कशी जरा पोलींची गर्दी भेटते. रंगीत फुलपाखरं नुसत्या. काय रंगीत फुलपाखरे गेल्या ही सगळ्या. अरे ते बघ काय कडक माल खायलो का? पेंडिंग लावली, पेंडिंग लाव का? लावची मरला. तिला घ्यायला एखादं फुल तरी घे. तुला आता फुल कुठनं मिळणार इथे? फुल? अरे ते बघ की पुतळ्याच्या समोरच आहे की. स्वीट बेबी रक्त जान. अरे 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 इतका गुस्से से मत देख बेबी. वाव काय केस भारी. शी कशी सॉलिड जबरदस्त. अरे डोळे मोठे केला आणि भारी दिसते की. लवली आईच. यू म्हणजे ओठ बी भारी दिसतात. सॉलिड सॉलिड आवडले. तिचे केस बी भारी, डोळे बी भारी, ओठ बी भारी आणि मुलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती हो साहेब, हो साहेब. शेतकऱ्यांशी शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो. मुर्दाबाद मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. लोक गोरगरिबांच्या मतात निवडून गेलेल्या या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला पानं पुसलेले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतात. बॉम्ब मारल्याच्या कानाचे पडदे उघडणार नाही. या शासनाची अंत्य आता काळीच लागेल. शिवाजी महाराज की जय. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारचा झोपलेल्या सरकारचा करायचं काय? शेतकरी एकजुटीचा. महाराज मजा आहे तुमची. काय लोक सेवा करत्यात, मुजर घालत्यात. अहो खाय प्यायचा त्रास नाही.
पोटाला मिळवायची बात नाही. उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही. तुम्ही आपले हसेच उभे. आमच्याकडे बघा महाराज, तसंच जगावं आम्ही. बायकोनं घराबाहेर काढला दारू पितो म्हणून. आपण दारू का पिलो? चायला बायकासनी काय कळत? दिसभर आम्हाला पुन्हा कुणाची ठोकी उचलावी लागते, कुणाचं तळवत साठायला लागते. काय कळल बायकासनी? घरात बसून शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही. आईबानं 4 दमड्या मिळवून ठेवल्या नाही. एखादा धंदा करावा म्हटलं मग ठरवलं आता रोज धंदा. नुसतं या जगाला पाणी लावायचं, चुना लावायचा आणि बोलत फिरायचं. मग अंधाराच्या पोटात गुडूप होता. पोटातला अंधार विझवायसाठी दारूचं पाणी पोटात वतायचं. जय हो महाराज, तुमच्या व्यवस्थेचा जय हो. येतो संचाला, तो पातुली बाटली हिचं जडवून ठेवतो. कुणी बी ह्याला धक्का लावणार नाही. कोणाला सांगू नका. यशाची पाहिलं नाही तुम्ही? कोण कसे तमाशे करून जातात इथे. दगड, फक्त दगड बनवले लोकांनी आम्हाला. कुणीही यावं आणि या दगडावर बोट टेकून बसावं, हीच लायकी आमची या महाराष्ट्रात. महाराज लोक लईच दाबी झाले. जिथं तिथं दिसतं आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात. बघा येसाजी, अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं याने, पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना. यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता. आठवा दिवस रयतेला हक्काचं छत्र मिळावं, माणसाचं माणूसपण अबाधित राहावं म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही. महाराज, अहो 4-4 पातशाळ्यांनी नादलं होतं या महाराष्ट्राला. शेतात उभी पिकं कापली जात होती. सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती. तवाच या लोकांनी स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही. त्या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या आणि आजही आमच्या लेकी सुनांची आबरू अशीच 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या ढेकळांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही. द्रौपदीची आबरू रक्षणारा कोणी कृष्ण इथं दिसत नाही. हेच अधम कृत्य करणाऱ्या दुःशासनाचे आम्ही काय हाल केले होते आठवा तो राजाचा पाटील. कुठं येताय मला? अरे कोण आहे शिवाजी? अरे सोड. बाबाजी भिकाजी गुजर, तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक आहे? अरे कुणाला बी उचलावं आणि
हत्याराचा दाख दाखवून गुलाम बनवावं. मोगलाई स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणारे तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला? वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकताडीत त्यांची धुमकी झेलताय आणि आमच्या पुढे ही बिजास. पाटील, फक्त एवढंच सांगा, या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलत, तिच्यावर बलात्कार केला, हे खरंय? होय. अरे लुटली मी त्या पोरीला आणि अशा हजारो लुटेल. अरे प्रजाला बट्टीक समजतोय मी. हा, तू कोण विचारणार? मी विचारणारा कोण कळेलच. यसाजी, खटला गुन्हा शामिल झाला, याला कळू दे आता आम्ही कोण आहोत. रायतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंगा करा. आज एवढी कठोर शिक्षा? येसाजी, या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आला, पण तरीही भावनेच्या भरात आम्ही निर्णय घेत नसतो. यापुढं आमच्या राज्यात स्त्रीची आबरू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही. तसं करणाऱ्याची गयही केली जाणार नाही. ही शिस्त पाळायची आम्हाला आमच्या स्वराज्यात. दिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा. जी राजा. अरे त्याला महाराज, महाराज चुकी झाली महाराज. महाराज, महाराज. जगदंब जगदंब. येसाजी, जी, आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही? कसा दिसेल महाराज? आज इथलं लोकच भिवून चिडीचूप आहेत बघा. नाव नुसतं लोकशाही, लोकांच्या हातात काय आहे महाराज? काय बी नाही. पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे? आळशी आळशी झाल्यात लोक, आळशी. त्यासनी वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समजा परिवर्तन त्यानंच करावं, आपली काय बी जबाबदारी नाही, असं वाटतं यासनी. नाही नाही येसाजी, हा आळस नव्हे. लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही. ही चूक राज्यकर्त्यांची. त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही. आमच्या शिवा काशीदानं, तानाजी, बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजरांनी यमनी फौजेच्या वळव्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून. आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. होय महाराज, पण आज तेच होईना नव्हतं. इथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुडदं पाडत्यात आणि हे चाकरमानी ते मुडदं वलांडून हापिसात जातात. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची. होय, पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान? भारत चौकात लेकी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात ढेकणाप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? घ्या शपथ. या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. घ्या शपथ. आपल्या अन्नदात्याला, शेतकरी, कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिष देणार नाही. अरे घ्या शपथ. मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी तुकडा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. घ्या शपथ. आम्ही शपथ
शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मानसन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. घ्या शपथ. शाबास. आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आहे. निश्चय करा आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र.